लोकसभा निवडणुकीची घोषणा फक्त 1 तासावर। महाराष्ट्रामधल्या लोकसभा निवडणुकांचं मतदान किती टप्प्यात होणार, निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्य मंत्रिमंडळाची आठवड्यातली तिसरी बैठक सुरू। आचारसंहिता लागू होण्या अगोदरच घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता। ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश। निवडणूक लढवणार का याकडे लक्ष। ठाकरे गटामध्ये अनेक नेते नाराज। येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। लोकसभेच्या तिकिटासाठी मी उत्सुक, पण ठाकरे गट सोडणार नाही। अंबादास दानवेंचा खुलासा। तर चंद्रकांत खैरेंवर पहिल्यांदा जाहीर टीका। महाविकास आघाडीतील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते सिल्वर ओकवर, केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला यांची शरद पवारांशी चर्चा। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईमध्ये प्रवेश। उद्या संध्याकाळी शिवाजी पार्कवर जाहीर सभा। सगळे सोयरीची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, नाहीतर मराठा समाज सत्ताधारींच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही। मनोज जरांगेंचा इशारा। ईडी चौकशीला हजर न राहण्याबाबत अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांकडून 3150 पानांचं आरोपपत्र दाखल। केसचा निकाल किती दिवसात लागणार याकडे लक्ष। लातूरमध्ये सलग 3 तास कोयता गँगची दहशत। कोयता गँगकडून गाड्यांची तोडफोड आणि खंडणीही वसूल। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।